सुस्वागतम बंधूंनो आणि भगिनींनो. मैत्रेय परिवारावर स्वतःच्या परिवाराप्रमाणे प्रेम करणाऱ्या आपणा सर्व रसिक बंधू भगिनींचं मी प्रदीप भिडे आजच्या या स्फूर्तिदायक संध्याकाळी स्वागत करतोय. मैत्रेय उद्योग समूहाचे संस्थापक मधुसूदन सतपाळकर यांचा हा आजचा 8वा स्मृतिदिन. सतपाळकरांनी 1998 मध्ये मैत्रेय उद्योग समूहाची स्थापना केली. डोळ्यामध्ये खूप मोठी स्वप्न घेऊन ते या जगामध्ये आले होते आणि राबणाऱ्या हातांना आणि मनांना त्यांनी मैत्रेय परिवारामध्ये सामील करून घेतलं, त्यांचं आयुष्य उजळून टाकलं. मैत्रेय उद्योग समूहाच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक मैत्रेय फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा मधुसूदन सतपाळकर यांच्या वतीनं मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय. कार्यक्रमाचा प्रारंभ मित्रांनो आपण कैलासवासी मधुसूदन सतपाळकर यांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या एका ध्वनिचित्रफितीनं करणार आहोत. ती ध्वनिचित्रफित आपण पाहूया. हजारो वर्षांपासून संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणारा, ऊर्जा पुरवणारा ऊर्जा स्त्रोत सूर्य. सूर्य म्हणजे चैतन्याचं, सळसळणाऱ्या उत्साहाचं, एका अखंड कर्मयोगाचं प्रतीक. असाच एक ऊर्जा स्त्रोत, चैतन्याचं सळसळणारं कारंज मधुसूदन सतपाळकर. आज मधूचा स्मृतिदिन. वास्तविक मधूच्या नावापुढे स्मृतिदिन हा शब्द येऊ शकत नाही. विस्मृतीत गेलेल्यांचे आठवण ठेवून केले जातात ते स्मृतिदिन. मधूच्या बाबतीत आजचा दिवस त्याच्याबरोबर घालवण्याचा. 21 डिसेंबर 1998 रोजी काही आप्त मित्रांना बरोबर घेऊन मधूनं मैत्रेयाची मुहूर्तमेढ रोवली. मधूची आणि माझी शाळेपासूनची अगदी घट्ट मैत्री. मधू आमचा नेता होता. मैत्रेयाचं नवभारत घडवण्याचं स्वप्न सुद्धा त्याचंच. प्रत्येक व्यक्ती फक्त आर्थिक दृष्ट्याच सक्षम झाला पाहिजे असं नव्हे, तर शैक्षणिक आणि सामाजिक दृष्ट्या सुद्धा तो समृद्ध असला पाहिजे, हाच त्याचा ध्यास. आमच्या समोर त्यावेळी आदर्श होते सगो वर्टी सर, पंडितनाथ चौधरी, SM जोशी, डॉक्टर नाया डोळे. मधू नेहमीच म्हणायचा, ज्यांच्या समोर पाया पडावे असे पाय नाहीत ते केवळ दुर्दैवी, आणि ज्यांच्या समोर असे पाय आहेत आणि तरी देखील ते पाया पडत नाहीत ते केवळ कपाळ करंटे. त्याचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण अण्णासाहेब वर्तकांनी स्थापन केलेल्या शाळेतून आणि महाविद्यालयातून झालं. त्याची कार्यशक्ती आणि सृजनशीलता अफाट होती. नोकरीच्या मागे न लागता स्वतःबरोबरच आपल्या समविचारी बांधवांना त्यानं उद्योजकतेचा मार्ग दाखवला. मैत्रेयाच्या माध्यमातून मैत्रीच्या नात्याचं एक अनोखं स्थान मधूच्या जीवनात होतं. 3 नाती जगामध्ये सर्वात महत्वाची असतात प्रत्येकाच्या आयुष्यात. एक नातं असतं आई वडिलांचं. माणसाला घडवणं किंवा बिघडवणं हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर असतं. दुसरं नातं असतं ते मित्राचं. मित्र त्यावेळेला त्याच वयाचा असतो, तो त्या भावना समजू शकतो, आणि म्हणून खऱ्या अर्थानं संस्काराचं जर काम कोण करत असेल तर ते मित्र करतात. म्हणून जगामध्ये सर्वात श्रेष्ठ नातं कोणतं असेल तर ते मी मित्राचं मानतो, मैत्रीचं मानतो. मधू मधला सामाजिक भान असणारा, झोकून देण्याच्या प्रवृत्तीचा कार्यकर्ता प्राध्यापक गोपाळ दुखंडे, रामविलास पासवान, VP सिंग यांनी ओळखला आणि 1998 मध्येच मधू महाराष्ट्र युवा जनता दलाचा अध्यक्ष झाला. असाच एकटा चालत राहीन वादळ घेऊन खांद्यावरती, या बाबा आमट्यांच्या काव्यपंक्तीप्रमाणे मधूनं अनेक वादळं अंगाखांद्यावर घेतली. त्यांच्याशी चिवट झुंज देत प्रतिकूलतेला अनुकूलतेमध्ये परावर्तित करून घेतलं. त्याचं सूर्यासारखं दैदिप्यमान तळपणं अनेकांनी खूप जवळून पाहिलंय. मेधाताई पाटकरांच्या चळवळीमधला एक तडफदार शिलेदार म्हणून मेधाताईंना त्याचं नेहमीच कौतुक वाटत आलं. मधुसूदन भाऊंना एक हव्यास होता, आणि तो केवळ उद्योग वाढवण्याचा नव्हता. उद्यमशीलता आणि संवेदनशीलता यांचा एक प्रकारचा समन्वय, आणि त्यातूनच आलेली त्यांची सामाजिक बांधील आणि त्यातून उभं राहिलेलं मैत्री. मधूच्या या कामगिरीचं अत्यंत समर्पक शब्दात वर्णन करतात सारस्वत बँकेचे अध्यक्ष माननीय श्री एकनाथजी ठाकूर साहेब. अंधाराचा महासागर कितीही अथांग असला तरी त्याच्यात प्रकाशाची बेटं असतातच. म्हणून मीच माझं ठरवायचं की अंधाराच्या लाटावर पराभूत होऊन वाद जाणारं नाहवाडी मी व्हायचं. ही
प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारा शेतकरी मधुसूदन सतपाळकर हे प्रकाशाच्या बेटावर सूर्यकिरणाची लागवड करणारे शेतकरी होते असं मला वाटतं. मैत्रेय परिवाराचं मैत्री उद्योग समूहात रूपांतर व्हावं अशी सतपाळकरांची महत्वाकांक्षा होती. मैत्रेचा प्रयत्न काय, मैत्रेचं स्वप्न काय, जे स्वप्न पाहिलं होतं गांधीजींनी, जे स्वप्न पाहिलं होतं ट्रक खाली चिरून येणाऱ्या बाबू बेनूने, या खानदेशातल्या तरुण श्री कुमारनी जे स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न मैत्रेचा प्रत्येक कार्यकर्त्याचा. हिऱ्याचा प्रत्येक पैलू जसा प्रकाशाचा स्पर्श होता झळाळून उठतो, तशीच मैत्रेयची विविध उद्योग क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक ठरली आहे. मैत्रीमध्ये यायच्या अगोदर मी एक बेरोजगार होतो, परंतु सतपाळ साहेबांच्या स्पर्शाने, त्यांच्या विचाराने माझ्या आयुष्याची भरभराट झाली. मधू जिथे जाई तिथे वातावरण अगदी उत्साहाचं चैतन्यानं भरलेलं असायचं. तो जिथे सभा समारंभामध्ये जायचा तिथे प्रचंड गर्दीने लोक जमा व्हायची. त्याच्या भाषणाला लोक मन भरून दाद द्यायची आणि एक स्फूर्ती घेऊन घरी जायची. त्याने मैत्रेय परिवारातल्या प्रत्येकाला घडवलं, स्वबळावर कष्ट करत पुढे जायला प्रेरित केलं. म्हणूनच आजही मैत्रेय परिवारातल्या प्रत्येक सदस्याचं उद्दिष्ट आहे त्याचं स्वप्न पूर्ण करणं. त्याच्या बाबतीत सांगायचं तर त्याच्या बोलण्यात, वावरण्यात एक जोश होता, एक चैतन्य होतं आणि ते चैतन्य तो इतरांमध्येही आणू शकायचा. मला वाटतं त्याची हीच ऊर्जा माझ्या आज मैत्रेय परिवाराची धुरा वाहताना कामी आली असं मला वाटतं. मी असेन वा नसेन, परंतु माझं स्वप्न या भारतभूमीला स्वर्णभूमी, या भारतभूमीला पुन्हा गौरवभूमी म्हणून निर्माण करण्याचं स्वप्न तुम्ही सर्वजण साकार करणार आहात यावर माझा पूर्ण विश्वास आहे. असेन मी नसेन मी तरी असेन गीत हे फुला फुलात येथल्या फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. मित्र हो, मैत्रेय फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती वर्षा सतपाळकर यांना आणि मैत्रेय फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना मी आता विनंती करतो की थोड्याच वेळात मैत्रेय सामाजिक कृतज्ञता पुरस्कार स्वीकारून एक प्रकारे मैत्रेय परिवाराचा गौरव करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाबा आढाव हे आज आपल्यामध्ये इथं आलेले आहेत आणि ज्यांच्या हस्ते आपण त्यांना हा सन्मान देणार आहोत ते ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य हे देखील इथं उपस्थित आहेत आपल्याबरोबर. ज्यांच्या हस्ते मैत्रेय प्रकाशनच्या अमरीश पुरी लिखित दी ॲक्ट ऑफ लाईफ या पुस्तकाचा अनुवाद या ठिकाणी प्रकाशित होणार आहे ते ज्येष्ठ गीतकार आणि पटकथाकार श्री जावेद अख्तर. आणि भारताच्या एकूणच सुरक्षेविषयी आपण गाफील आहोत का या परिसंवादात सहभागी होत असलेले सन्माननीय पाहुणे निवृत्त लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर आणि राज्याचे पोलीस महासंचालक, माजी पोलीस महासंचालक श्रीयुत अरविंद इनामदार यांना वर्षाताईंनी आणि त्यांच्या सहकार्यांनी मंचावर घेऊन यावं अशी मी विनंती करतो. मंचावर आल्यानंतर त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी करण्यात येईल आणि मधुसूदन सतपाळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार तसंच प्रतिमेला फुलं वाहण्यात येतील. सूर्य आत्मा जगत कस्तुरश्च मैत्रेयोऽन्तःकरण मनोबुद्धि चित्ताहंकाराः मैत्रेयो वै व्यानसमानो. दीप प्रज्वलनाने आपण प्रारंभ करतो. मैत्रेयो वै श्रोत्रत्वं चक्षुरसनानासा मैत्रेयो वै वाक्पाणि पादोपस्थपायोनि मैत्रेया वै शब्दस्पर्श रूपरसगन्धाः
गंधा